दिवसाढवळ्या नागजवळ वाहनधारकाला कोयता दाखवून धमकावले, वाहनधारकांच्या जीवाला धोका। सांगलीच्या कवटेमहाकाळ तालुक्यातील नागज येथे 166 या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना कोयत्याचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला असून संशयितावर कडक कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकातून करण्यात येत असून भविष्यात गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज दुपारच्या सुमारास अनिल मोरे राहणार नाणेज रत्नागिरी हे मालवाहतूक गाडी घेऊन रत्नागिरीकडे निघाले होते। गाडीचे टायर गरम झाल्याने ते थंड व्हावेत यासाठी नागजजवळ थांबले होते। काही वेळाने गाडीचे टायर थंड झाले का पाहत असताना गाडीच्या पाठीमागे 2 तरुण दारू पीत असलेले दिसून आले। त्यातील एक तरुण मोरे यांच्या जवळ आला व कोयत्याचा धाक दाखवून धमकावल्याचा प्रकार घडला आहे। यावेळी प्रसंगावधान राखत मोरे यांनी जवळच असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना हाक मारल्यावर त्या 2 तरुणांनी मोटरसायकलवरून कुची गावाच्या दिशेने पलायन केले। या दोघांचा पाठलाग करून त्यांना कुची येथे ग्रामस्थांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे। काही दिवसांपूर्वी विजापूर गुहागर रस्त्यावरील चोरोची तालुका कवटेमहाकाळ येथील रेल्वे पुलाखाली एका वाहन चालकावर हल्ला करून जखमी केले होते। या अनुषंगाने देखील संशयितांची चौकशी करण्याची मागणी होत आहे। नागज येथील घटनेबाबत चालक मोरे यांनी दिलेली माहिती पाहूया। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटेमहाकाळ। मी नागरला येऊन थांबलो होतो गाडीचे टायर गार करण्यासाठी। मी येऊन परत एक 15 मिनिटांनी टायर चेक करायला लागलो, गाडीचे टायर गार झाले का बघायला। तर ते हे दोघं जो बसून माझ्या गाडीच्या पाठीमागे दारू पेले, ती तंगसाची पिशवी आणि बाटली तिथंच टाकली आणि एक जण तो उठून माझ्याकडे कोयता घेऊन आला आणि मला म्हटला क्या कर रहा है तू। मग मी मराठी बोलल्यावर तो मराठी बोलायला लागला आणि त्यानं तो मला म्हणतो इथं गाड्या आडव्या मारायच्या नाही त्या। मी म्हटलं काय प्रश्न गाड्या आडव्या मारायचा। मग ते आमच्या दुसरी गाडी होती त्यांना फोन चालू होता। मी म्हटलं जरा वर यावं लवकर, तर हे तिथनं पळून आलीत तिथनं आणि आता पळून आली ते आली तर आम्ही त्यांना पकडलं पण त्यांनी कोयता टाकून दिलाय। आमच्या 2 गाड्यावर झाले हल्ले। कुठल्या गाड्यावर? भारत बेंज आहे, बलकरच आहे। त्या ड्रायव्हरचं डोकं पण फुटलेलं आहे बरं। तिथं त्या रेल्वे बोगद्याजवळ जत रोडला।